लाडक्या बहिणीसाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणीला विशेष गिफ्ट 3000 रुपये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी आज 2 महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातला पहिला निर्णय होता 3000 रुपये जमा करण्याचा, जो गुढीपाडव्याच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या 2 हप्त्यांचे पैसे जमा होणार. हा निर्णय ऐकून महिला खुश झाल्या होत्या, पण तेवढ्यात त्यांनी दुसरा निर्णय जेव्हा ऐकला तेव्हा महिला आनंदाने नाचू लागल्या. तो निर्णय होता केवायसीचा मुद्दा जो आहे तर तो आता सरकारने स्पष्ट केला असून ज्यामुळे आता सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत. अपात्र महिलांनाही पुन्हा संधी देण्याचा निर्णय आहे. सरकारने 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, ज्यामध्ये गुढीपाडव्याचे विशेष गिफ्ट, ज्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार. पण केवायसीचा मुद्दा क्लिअर केल्यामुळे, केवायसीची अट रद्द केल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनीही स्वतः माहिती दिल्यामुळे आता हे 100% खरं आहे. आणि त्यानंतर स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे की केवायसीच्या बाबतच्या अफवा पसरवल्या होत्या की केवायसीमुळे महिला रद्द होणार वगैरे, तर त्या सगळ्या खोट्या ठरल्या आहेत. सगळ्या महिलांना पैसे मिळणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या बहिणींची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही किंवा काही तांत्रिक कारणांमुळे रखडली आहे, त्यांच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. कारण सरकारने केवायसीच्या नियमांमध्ये सर्वात मोठा बदल केला आहे, ज्यामुळे कोणाचेही नाव अपात्र ठरणार नाही याची काळजी घेतली आहे. केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून पात्र महिलांना आता ही प्रक्रिया अधिक सुलभतेने पूर्ण करता येईल. स्वतः अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही गरजू बहिणीचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे थांबणार नाही. राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आज खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे, कारण की महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, तर काही महिलांचा जानेवारीचा हप्ता राहिलाय, काहींचा डिसेंबरचा राहिलाय, तर काही महिलांना वाटते केवायसीमुळे आपण अपात्र होणार का. लक्षात घ्या, सरकारने खूप महत्त्वाचे 2 निर्णय घेतले आहेत. आता कदाचित त्याच्यावर तुमचा भरोसा बसणार नाही, पण काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पात 21,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यावेळेस विरोधकांनी टीका केली की 36,000 कोटी मागच्या वर्षी केले होते आणि आता का कमी केले. तर सरकारने पुन्हा जवळपास 15,000 कोटी पुन्हा याच्यामध्ये पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत असे आदेश दिल्यानंतर आता सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येणार हे फिक्स झालेलं आहे. पहा, सगळ्यात आधी मुख्यमंत्र्यांनी यादी वाचून दाखवली कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त बोनस जो आहे तो वाटप होणार आहे, कोणत्या महिला या बोनससाठी पात्र आहेत, कोणत्या महिलेला हे गिफ्ट मिळणार आहेत, कारण की सगळ्या महिलांच्या खात्यात हा जो आहे तो बोनस येणार नाहीये. हा देखील मुद्दा त्यांनी स्पष्टपणे सांगितला. मग कोणत्या 4 नियमांनुसार पैसा वितरण होतोय, सगळी सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे आणि तीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय. आता जर तुम्हाला गुढीपाडव्याचे गिफ्ट आवश्यक लागत असेल, तुम्हाला मागचे राहिलेले पैसे मिळवायचे असतील, तर काय करायचं हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करतोय. व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा राहिलाय. त्या 2 मिनिटात सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी, कोणत्या 4 नियमांनुसार महिलांना बोनस वाटप होते आणि ज्यांची केवायसी राहिली त्यांनी नेमकं काय करायचं, सगळी टप्प्याटप्प्यानं माहिती तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत देणार आहे. एकंदरीतच हा गुढीपाडवा लाडक्या बहिणींसाठी समृद्धी घेऊन आला असून 3000 रुपयांचा हा हप्ता महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा ठरेल यात शंका नाही. अशा प्रकारे या 2 मोठ्या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील महिला शक्तीला मोठे बळ मिळाले आहे आणि सरकारने दिलेला शब्द पाळत गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाची गुढी उभारली आहे. राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणारी ही योजना केवळ एक आर्थिक मदत नसून ती महिलांच्या आत्मसन्मानाची चळवळ बनली आहे. या योजनेच्या माध्यमातून आजवर कोट्यावधी महिलांना लाभ झाला आहे आणि आगामी काळातही हा लाभ निरंतर सुरू राहणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे निधीचा प्रश्न कायमचा सुटला असून विरोधकांनी पसरवलेल्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ज्या महिलांना काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून पैसे मिळाले नव्हते, त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण या एकत्रित हप्त्यामध्ये तुमचे सर्व थकीत पैसे देखील जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या राज्यातील प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण युद्धपातळीवर सुरू झाले असून त्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, जळगाव, लातूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील पात्र महिलांच्या मोबाईलवर मेसेज येण्यास सुरुवात झाली असून त्यांनी आपले बँक खाते तपासावे असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या महिला आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि बँक खात्याच्या नियमांचे पालन करतील त्यांचे पैसे कधीही थांबणार नाहीत. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आणि रेशन कार्डवर केवायसी करणे या साध्या गोष्टींची पूर्तता केल्यास लाभ कायमस्वरूपी सुरू राहील.
विशेषतः अनाथ, विधवा आणि परित्यक्ता महिलांसाठी सरकारने नियमात विशेष सवलत दिली असून त्यांनी आपली संबंधित कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा केल्यास त्यांची ई-केवायसी तातडीने पूर्ण केली जाईल. महिलांनी केवळ आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. तसेच जर तुमचे खाते जनधन खाते असेल तर त्यातील मर्यादेची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून मोठी रक्कम जमा होताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा महिलांच्या मदतीसाठी सज्ज असून प्रत्येक पात्र बहिणीपर्यंत हा लाभ पोहोचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. गुढीपाडव्याच्या या शुभदिनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले असून घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी पावलामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या छोट्या गरजांसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. ई-केवायसीची मुदत वाढवल्यामुळे ज्या महिलांना ऑनलाईन कामाचा अनुभव नाही अशांना देखील आता सवड मिळाली असून ते आपल्या घराजवळील केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील. अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे अर्जांची छाननी अधिक वेगाने होईल आणि कोणाचाही अर्ज प्रलंबित राहणार नाही. ही संपूर्ण योजना पारदर्शक पद्धतीने राबविली जात असून प्रत्येक टप्प्यावर महिलांना SMS-द्वारे माहिती दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण सुरू केल्याने आता इतर जिल्ह्यांतील महिलांच्या मनातही मोठी उत्सुकता आहे. परंतु सर्वांनी संयम ठेवावा, कारण येत्या काही दिवसात संपूर्ण राज्यातील प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात हे 3,000 रुपये जमा होणार आहेत. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे पैसे अडकू नयेत. तसेच ज्या महिलांचे अर्ज अपात्र झाले होते त्यांना पुन्हा एकदा दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर करून पुन्हा सादर केल्यास त्यांना देखील या गुढीपाडवा विशेष हप्त्याचा लाभ मिळू शकतो. अशा प्रकारे सरकारने खऱ्या अर्थाने महिलांच्या जीवनात सुख आणि समृद्धीची गुढी उभारली असून महाराष्ट्र राज्य महिलांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बहिणींनो, आज दिवस खरोखरच आनंदाचा आहे, कारण आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी गुढीपाडव्यानिमित्ताने आपल्याला आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही मागाशी ऐकलंच असेल की 3,000 रुपये जमा होणार आहेत, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे KYC ची ती कटकट संपली आहे. अनेक बहिणी टेन्शनमध्ये होत्या की माझं ई-KYC झालं नाही तर पैसे मिळणार नाहीत का, पण आता सरकारने स्पष्ट केले की तांत्रिक कारणामुळे कोणाचे पैसे थांबणार नाहीत. अदिती तटकरे मॅडमने स्वतः सांगितले की अफवांवर विश्वास ठेवू नका. आता तुम्ही म्हणाल नेमके कोणत्या जिल्ह्यांना आधी पैसे मिळणार, तर ऐका, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकपासून ते लातूर, अहमदनगरपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. जर तुम्ही या जिल्ह्यात असाल तर तुमचा मोबाईल चेक करा, मेसेज यायला सुरुवात झाली आहे. आणि हो, ज्यांचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता राहिला आहे त्यांना घाबरण्याची गरज नाही. यावेळेस सरकार जुने राहिलेले पैसेसुद्धा बोनस म्हणून एकत्र देण्याचा प्रयत्न करत आहेत. 21,000 कोटींची तरतूद ही फक्त सुरुवात आहे, पुढे आणखी निधी मिळणार आहे. बहिणींनो, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे. तुमचं बँक खातं आधार लिंकशी आहे ना, एवढंच एकदा चेक करा. विशेषतः आपल्या विधवा आणि परित्यक्त्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी या सरकारने विशेष सवलत दिली आहे. तुम्हाला काही अडचणी आली तर सरळ आपल्या अंगणवाडी सेविकाताईकडे जा, त्या तुम्हाला पूर्ण मदत करतील. जनधन खातं असेल तर त्याची लिमिट वाढवून घ्या, कारण 3,000 किंवा त्यापेक्षा रक्कम जमा होताना तांत्रिक अडचण येऊ नये एवढी काळजी घ्यायची आहे. शेवटी एकच सांगेन, हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येवो. सरकार आपले शब्द पाळत आहे, आता आपणही आपली ताकद दाखवूया. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या मागे तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, माहिती आवडली असेल तर आपल्या इतर मैत्रिणींना आणि बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.